जीवाचं पाखरू तुझ्या जीवाचं पाखरू जीवाचं पाखरू तुला मी मागे सांगितलं होतं की अगं मागत बसलो होतो का तिथे बसवाटाने म्हणून तू उठून आलो. बर कसं बोलू आणि कुठून सुरुवात करू हेच कळणार मला. तनुषा बोल, तुला काय बोलायची बोल आता. बोलते. बोल. जेव्हा तू लहान होतास ना हो मी पहिले लहानच होतो, आता मोठा झालोय. तेव्हापासून आहे ना मला तुझ्याकडे बघितलं कस तरच होते. पहिलं अवघड होतं, पहिले कपडे तर कुठे घाला होती का. तू गप आहे. तुला मी आता डायरेक्टच बोलते. तू लहानपणापासून माझ्या मनात आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला कळतंय काय बोलती. आय लव्ह यू. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुझं डोकं जागेवर आहे का झोप झाली नाही. हो माझी पूर्ण झोप झाली आणि डोकं पण जागेवर आहे. तुला माहिती ना किरण्या कोण आहे ती माझा. हो सगळं माहिती मला. मला असल्या गोष्टी आवडत नाहीत. मग इतके दिवस बोलत होता त्याचं काय मग. मी तर तुला सहज आपलं चांगलं बोलत होतो. सोन्या सहज कुणी कुणाला बोलत नाही. तू जे बोलत होता ना त्यात प्रेमच होतं. ती काय मला माहित नाही. तुला आता सांगितलं का नाही असल्या गोष्टी जमत नाहीत म्हणून. मला आवडत नाही तसलं काही. तुला मी आवडते का नाही एवढंच सांग. तुला आता मी काहीच बोलत नाही कारण की तू माझं काहीच ऐकू शकत नाही. ती कळतंय मला. इथून पुढं गाव दिसू नको मला. निघितलं जातो. तनु तुला कसं सांगू ग, माझं पण लय प्रेम आहे ग. त्या किरण्यामुळे काहीच करायला नाही. सोन्या काय होता त्या. ती किरण्या भेटला होता, त्याला सांगितलंय आमचं बी फवारून दे म्हणून. मला बी देतो म्हणला होता किरण्या, पण त्याच्याकडे पाणी व्हायलाच माणूस नाही बघा. मी बी गेलो असतो ग, पण माझ्या मागे जनावर आहेत म्हणून मला जमत नाही. मग एक काम करते तात्या, मीच देते पाणी. देऊ का मी. राहू देऊ ग, हेलपटा हाणून तुझं पाय बी दुखायचं अजून पुन्हा. नाही व दुखत तात्या. आणि जरी दुखलं तरी काय होते, थोडं दुखलं म्हणजे. दे मग आता, लयच माझी पोरगी काम करते म्हणायचं मग काय. त्याला काय होतंय तात्या, जाऊ द्या. मला बी सवय होती ती करायची. बरं त्या घरातल्या डब्यात पैसे ठेवल्यात, ती त्याला सगळे पैसे दे आणि त्याला म्हणा औषध बी तूच आण आणि फवार. बरं सांगते. त्या बारक्या रॅकवरच्या डब्यात का. बरं घेते, सांगते ती त्याला. बरं दे त्याला तेवढं मग. हो देते. घेतात मग उद्या फवारून. हो पण ते पैसे देईन किरण्याला सांग हे औषधाचे पैसे आहेत, फवारलेले पैसे आता नाहीत पुन्हा देतो म्हणून. बरं तात्या. बरं जा मग दे त्याला थोडं पैसे. बरं जाते मग मी. येते काय. होय येते की. म्हणजे आमच्या तात्याला अभिमान वाटेल माझा, पूर्वी कशी पोराच्या गाडीवर फिरायली म्हणून. आमचा आपण उड्याच मारत्यान म्हणते, जी माझ्यानं झालं नाही ती माझ्या पोरानं करून दाखविलं. तर ती जाऊ दे. आमचं तात्या काय म्हणलं खरं तुला. ए तुझं का डोकं फिका बिघडलं काय. अगं मला पुण्याला जाऊन द्यायचं, पुण्याला गेल्यावर बोलायचं तात्याला. आता कशाला बोललीच. तुझ्या डोक्यात लग्नाशिवाय काय दुसरा विचार येत नाही घर. फवारणीचं म्हणत होतं तात्या. नाहीत बोललो. आणि काय फवारायचं तुमचं. तर ती जाऊ दे. आमचं सोयाबीन फवारायचं. फवारतो की, आणि पाणी आणाय तू आली पाहिजे. बघू आता तात्या म्हणतील तसं. ए तात्या पिते मला तसलं काय सांगू नको. तू जर आली का तरच मी फवारीत असतो, नाहीतर फवारीत नाही मी. बरं जाऊ दे म्हणते मी तात्याला. माझ्या गाडीवर येते का बसून. माझी बिला इच्छा आहे रे किरण्या. तुला माहिती ना आपलं गाव कसलं आहे ते. उगाच नाव ठेवत. ती मला माहिती. जातो माझं मी.
बरं ते जाऊ दे, पण हे दररोजच नवीन नवीन गाड्या कुणाच्या मागून आणतोच? कसं आहे, मागत करायला 17 घर, आज होती तर उद्या त्याची. तर ते असू दे, दमाने जा बरं का किरणराव. किरण म्हणली लय भारी वाटलं बघ. जा दमाने. जाऊ जा की. तुला नीट सांगते, मला बोल नकोस तू. का ग? पण तू आहे ना, जी गोष्ट बोलते का ती कधी शक्य नाही. तू ती मला सांगू नको. अशी जगात कोणतीच गोष्ट नाही की जी आपण करू शकत नाही. पण मला आहे ना कसलंच बरोबर वाटत नाही आता. मी तुला कुठं काय म्हणते? तू बोल नको कशी म्हणते. असं मला बोलू वाटत नाही तुला. तुला काही कळतंय का नाही रे? काय झालं? कशाला आलं चू नको म्हणल्यावर? तुला बघू वाटत होतं का? तिथून दिसत नव्हते का? नाही, जरा जवळून बघावं म्हणलं ग. अरे हो, पण कोणी बघितलं तर अवघड होईना. अगे नाही कुणी बघत, तू कशाला टेन्शन घेते मी असल्यावर. तुझं काय नाही र, आमचं पोरींचं वेगळं असतं, माझं अवघड व्हायचं खरं. बघितलं तर बघू दे ग, बघतो माझं मी काय करायचं ती. किरण जबरीतलं कुत्री आलं पैकी बोल जा ना. ए किरण्या थांब जरा इकडे या. मला किती जरा घाबरत नाही म्हणून आता कसं घाबरत? जाऊ देवा, जातो माझं मी. काय करलो आपण सगळ्यावर? कुठं फिरायलास? तुमच्याकडे चालतो. यावेळेस जरा तळ्यावरून पाईपलाईन न्यावं म्हणतो मी. कुठल्या रस्त्यात लोट लागली काय की मला वाटतंय इथं एकच पॅन्ट 3 दिवस घालतोय. पॅन्ट घ्यायचं बघा मला, पाईपलाईन करायला लागलो. का जरा रोजानं जाऊन घे की पॅन्टी, बघू दे मला काय परपंचाचं. लई बोलायला आपण तुम्ही मला. आता काय करतो माहिती का, मी आता काहीतरी कामाचं नियोजनच बघतो. लय झालं तुझं फिरायचं आता ते. हा अरे ते तणनाशक तुला राहिलं ते आणलंच का? नाही आणलेलं, पण आणतो आज. निव्वळ माझ्या नशिबाला बेकार लेकरू आलंय मला. तुला कधी सांगितलं ना तणनाशक आणायला, आणि तणनाशकच आणतोस का? ठीक आहे, आता थोड्या वेळानं जाणार आहे. जरा भारीतला आण. आप्पा असं तणनाशक भारीतलं आणतो. त्यांना नका औषध बघितलं की जायला पाहिजे. अरे सगळ्या रानाला पुरण असं आण, नाहीतर आणशील थोडंफार. आणतो लय मिठे, नका लय टेन्शन घेऊ. जा मग घे ती फवारून उद्या. हो. सोने, पावसामुळे ह्या वर्षी डुबाय आला नाही, त्यामुळे कुठं कुठं तण झालंय बघ. होय तात्या, खुरपायचं बी काही नाही होत तात्या, पण यावर्षी वापसच नाही. आता काय वाटत नाही बरं का सोने, पण सोयाबीन काढताना लय ताप होता ह्या तणाचा. होय आहो तात्या. तात्या तणनाशक मारायचं का हो? तुला माहिती आहे का नाही सोने, मी रानात तणनाशक मारित नाही. चांगलं नसतं ते शरीराला. हो, पण मग काय रानपडी खोदायचं का हो तात्या? बरं आपल्याकडे एवढं पैसे तरी कुठे आहेत का? बरं जाऊ दे, पैशाचं काय बी होईल, मी पैसे कुठून बी आणि आपण पाठीनं मला फवारा घेऊन येत आहे का फवारायला सगळं? हो तात्या, ती माझ्या लक्षातच नाही बघा. पण एक काम करा की, किरण्याला म्हणा की किरण्या फवारते, पण त्याला काय म्हणा, साहेबीनं आले का
मग पैसे देते मी. बरं ते ऐकन का वर्षाभर पैशाला? मना तरी तात्या तुम्ही म्हणून बघा ऐकते ती. बघ आता तुझं बोलून, तुझं ऐकलं तर. बरं मी बोलून बघते तात्या किरण्या. हां मग बोल. हो बोलते मी. कुठे मालक नाहीत, तुम्हालाच म्हणलंय आमच्या जीवाला तुम्ही मालकच आहोत. एवढा मोठं झालो का मी? नाही कसं म्हणलं, तुम्ही मला एवढी इज्जत देऊन बोलावलं म्हणून म्हणलं. अशी एक कानाखाली दिल ना, अरे लोकांच्या फवारण्यात झाल्यात आणि तू आणि फवारण्याच करतो. हा आप्पा लय टेन्शन घेऊ नका, 15 मिनिटात लगेच करतो. 15 मिनिटात करायला निघाला. ते फडातलं राहू दे, ते घेता खुरपून. कशाला खरंच बसायचंय, घेतो की फवारून ती बी. तुला जे सांगितलंय ना ती गप आहे. फक्त ते फडातलं औषध उरण की फवारायचं आणलेलं, ते काय करायचे? ते ठेव, मला आता दुसऱ्याला द्यायचं ते. द्या लोकांना. म्हातार लय निघाले रे, ह्याला बघतो म्हातारपणी आता. मग सोन्या काय चाललंय तुझं, काय करतो काय नाही? काय आप्पा भरती झाली काय नाही, भरती झालं पण नाही. काय आता सांभाळतो गायन, काय आता काय दुसरा पर्यायच नाही. अरे मग व्यायाम करायचा असते, रनिंग करायची असते, भरती व्हायचं असते. अहो आप्पा तुम्हाला काय सांगू, लय केलं ते रनिंग व्यायाम लय केलं मी, पण आता बाहेर निघल्यावर काय करावं आता. जाऊ दे आता, जे झालंय ते झालंय. हां पुढच्या भरतीमध्ये बघा ती किरण्या रानात गेलाय फवारायला. काय मग काय आता मला लावता का फवारायला? मी नाव जात मी इथं गाय बांधली, मला नाही जमत. अरे तसं नाही रे, माझं बी लय पाय दुखायला का, मला बी लय कटाळा आलाय. तू काय कर माहिती आहे का, तनुला जाऊन सांग ते डबा घेऊन जावा ना किरण्याकडे. हो तनुला सांगतो मी, पण ती इथं गाय बांधली की बघा गायकडे पुढं. हो हो ठेवतो ना. आणि तिला तनुला कस्टडीत जायला सांग, नाहीतर असं कर तूच तिला घेऊन जा. जाऊ दे मग, येतो मग तिला गाडीवर जाता. हां तसंच कर तू. बसतोय तर मी तुझ्या गाईकडे बी थोडं लक्ष देतो.